पेपरफुटी विरोधात उद्या कडक कायदा आणला जाणार. पंतप्रधान मोदींची व्हिडिओ पोस्ट करत माहिती. तर परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं अहिल्यानगरमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या. कर्जत तालुक्यातील जलालपुरात मानसिक तणावातून विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल. परळीत नीट परीक्षा देणारा विद्यार्थी 17 जुलैपासून बेपत्ता. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानं आदित्य राठोड होता नाराज. जेनझी समोर सरकारला झुकावं लागलं. उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला. तर देशभक्तांनी अंधभक्तांना हरवल्याची टीका. जल्लोष सभेसाठीच्या सहकार्याबाबत राज ठाकरेंकडून पोलिसांचं कौतुक. महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसात हाच फरक असल्याचं सांगत मानले आभार. ठाकरेंना जल्लोषाकरिता काहीतरी कारण मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष सभेवर टीका. संवेदनशीलता दाखवत मोदींनी निर्णय घेतला. फडणवीसांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक आरोप. आंदोलन मागे घेतल्यानं विरोधक निराश झाले. शिंदेंची ठाकरेंवर टीका. खुर्ची सत्ता हा आमचा अजेंडा नाही. महाराष्ट्राला पुढे नेणं आमचा अजेंडा. एकनाथ शिंदेंचं विधान. गोपाळगड किल्ला शासकीय ताब्यात येणार. पुरातत्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू. किल्ल्यावर मालकी हक्क सांगितल्यानंतर निर्माण झाला होता वाद. खासगी मालकीचा वाद होणार संपुष्टात. अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचा आमिष देत तरुणीवर अत्याचार. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. अकोल्यातील बाळापुरात सर्वपक्षीय मोर्चा. मुंबईत एनसीबीची मोठी कारवाईत एकूण 10.990 किलो एफेड्रीन जप्त. चेन्नईतील एसमीत मुख्य आरोपीला अटक.